शकतो आणि तो स्टेअरिंग रॉड म्हणजे आर आहे महाराज. आणि हे तीन भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे फिरणारे चाक आहेत आणि त्याच्या माध्यमातून खालच्या चाकाला फिरवून संरक्षण देत असतो. हा जीवनाचा प्रवास आहे आपल्या महाराज. म्हणून ड्रायव्हिंग करत असताना आरला ज्यांनी पकडलं, परमात्म्याला ज्यांनी पकडलं, त्याच्या जीवनाची ड्रायव्हिंग यथारीतीनं पार पडली महाराज. त्याचा अर्थ असा. म्हणून भगवंताकडे बागदोर द्यावे, ड्रायव्हिंग त्याच्याकडे द्यावी. म्हणून अर्जुनाची ड्रायव्हिंग भगवंताकडे होती, म्हणून पांडव महाराज सक्सेसफुल. आपल्या सुद्धा जीवनाची ड्रायव्हिंग भगवंताकडे द्यावं. आर म्हणजे स्थिरीकरण. हो, आमच्या माता भगिनी पूर्वीच्या काळामध्ये जात्यावरती दळण दळायच्या. आता ते जात राहिलेलं नाही आणि आता मी परत आणण्याचा बी प्रयत्न करीत नाही, कारण मार खावा लागेल ना. कारण पुढं प्रगतीकडे माणूस चाललेला आहे. ते जात त्यांच्याकडून गेलं आणि मिशावाल्याकडे आलं महाराज. खुबा मोडेपर्यंत डबा घेऊन निघाले. कुठं चालले? तळायला. एवढ्याला पिंडीसारख्या मिशा कशाला ठेवल्या? काढून ठेव ना त्या. पुरुषाकडे आलं महाराज ते. आणि माता भगिनी सध्या खुश आहेत ती एवढ्याच कामासाठी. त्यांच्याकडून जात गेलं तेवढ्यामुळं त्या खुश नाहीत, पुरुषाकडे गेलं म्हणून खुश आहेत महाराज. मग ते तिकडं जात गेलं. आता त्या जात्यानं काय काय नुकसान केलं मी तुम्हाला जास्त सांगत नाही, पण जात्यानं सगळ्यात मोठं नुकसान केलं महाराज. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं नुकसान केलं. कारण जात्यावरती दळण दळीत असताना स्त्री आपल्या बापाला, भावाला गाणं म्हणायची आणि अंतकरणाचा भाग पहाटच्या समयाला ती माहेरला द्यायची आणि बापाला द्यायची महाराज. हो, तसं भक्तानं पहाटच्या टाइमला काकड्याच्या माध्यमातून आपल्या अंतकरणाचा भाग बापाला द्यायचा आहे महाराज. म्हणून वारकऱ्याचं जीवन आणि सासूरवासनीचं जीवन सारखं आहे. म्हणून जात्यावर दळण दळणारी आमची माता भगिनी ती जेव्हापासून जाता गेल्याने सुशिक्षित झाली तेव्हापासून माहेरच्या प्रेमाला पारखी झाली महाराज. आणि आता तिला माहेरची ओवी आठवत नाही. म्हणून मी जाता जाता सांगतो, जात गेलं पण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि माहेरच्या प्रेमाच्या हृदयाचा लचका तोडून गेलं. लचका तोडून गेलं. तुमच्या समोर आज मी कीर्तनकार म्हणून जो उभा आहे, माझ्या आईनं 2 वर्षाचा असताना, 3 वर्षाचा असताना जात्यावरती 5-5 पायल्याचं दळण दळीत असताना माझ्या आईनं पंचवटीपासून अशोकवनापर्यंत जाईपर्यंत सीता मातेचे आणि रामचंद्र प्रभूचे, रामायणाचे, महाभारताचे गाणे म्हणायचे. आणि रामायण महाभारत मला 1.5-2 वर्षातच माझ्या आईनं पूर्णपणे शिकवलं. आणि जात्याच्या गाण्यातून महाराष्ट्राला माझ्या आईनं एक कीर्तनकार दिला महाराज. ही संस्कृती समाप्त झाली. आता जात्यावरची दळण दळत नाही, बाकीच्या गोष्टी सांगत नाही. त्या जात्याला खालची एक पाळू असते आणि वरची एक पाळू असते. आणि खालच्या पाळूवरती वरची पाळू फिरत असताना मध्ये एक आर रूपानं लोखंडाचा खुंटा असतो आणि तो स्थिर असतो. म्हणून जात्याची पाळू वरची फिरत असते.